स्टार्ट. आपल्या भारत देशामध्ये जे शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आलेलं आहे त्या संदर्भात आज शिवराय फुले शाहू आंबेडकरवाद्यांची आघाडी याच्या माध्यमातून एक निवेदन कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे आणि हे निवेदनाचा उद्देश म्हणजे स्वामीनाथन आयोग लागू कधी करणार म्हणून ही विचारणा केली. तर आपल्या 2019ला ज्यावेळेस प्रचार यंत्रणा चालू होती त्यावेळेस नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते, पण प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये आलेले होते. तर महाराष्ट्रामध्ये आले असताना शेतकऱ्याला एक आश्वासन दिलं तर सत्ता जर मिळाल्यानंतर 100 दिवसाच्या आत आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू म्हणून शेतकरी भुलला आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान दिलं. पण त्याच सरकारनं 100 दिवसाच्या आत कोर्टामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू शकत नाही असं शपथपत्र दिलं. मग बघू हे म्हणजे जनतेला खेळवणं करून ठेवलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं जशी लाडकी बहीण इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण ज्याने अर्ज केला त्याला पैसे टाकले आणि आता म्हणतात की लाडकी बहीण डुप्लिकेट म्हणजे लाडक्या बहिणीला नाव ठेवतात. तसंच या शेतकऱ्यावर बी खेळवणं केलं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून या शिवराय फुले शाहू आंबेडकरवाद्याच्या आघाडीच्या माध्यमातून एक इशारा देतो आहोत आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने की येणाऱ्या काळामध्ये स्वामीनाथन आयोग जर समजा या 1 महिन्यामध्ये जर काही कुठला ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही पूर्ण शेतकरीला सोबत घेऊन पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू व येणाऱ्या काळामध्ये जर वेळच आली तर पंतप्रधानाचं संसद भवन सध्या बंद कसं पडेल ह्या मार्गाने आम्ही एक विचार करू आणि ठळक पद्धतीने एक आंदोलन करू. बरं, एक प्रश्न आहे तुम्हाला. नरेंद्र मोदीला शेतकऱ्यांनी मतं दिले का ते EVM मधून निवडून आले? सुरुवातीच्या काळामध्ये 2019ला जी मतदान होतं ती भावनेच्या आहारी सगळे शेतकऱ्यांनी मतदान दिलेले होते. पण त्याच्यानंतर त्यावेळेस EVMचा काही इफेक्ट एवढा नव्हता. पण दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस स्वतः त्यांच्या ताब्यामध्ये सगळा देश गेला पूर्ण एकमत झालं त्याच्यानंतर त्यांनी EVM मशीनचा उद्रेक करून सत्तेवर आले. एक ADR नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं सर्वे केला की 2014ला वाराणसीमधून 1,87,000 वोट नरेंद्र मोदींना एक्स्ट्रा पडले होते. मग EVM मध्ये पडले होते का कसे झाले होते ते आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे आपण नाही सांगू शकत. अच्छा, ठीक आहे.